डॉक्टर छाया महाजन या मराठीतील महत्त्वाच्या लेखिका आहेत. त्यांनी कथा, कादंबरी आणि ललित गद्य लेखनातून आपली स्वतंत्र शैली मराठी साहित्यात प्रस्थापित केलेली आहे. निरनिराळ्या अनुभवांना सामावून घेणारे त्यांचे लेखन वैशिष्ट्यपूर्ण ठरलेले आहे. मानवी जीवनाचा विविध कोनातून शोध घेत त्यांनी जगण्याच्या अनेक मिती साहित्यातून साक्षात केलेल्या आहेत. चाकोरीबाहेरचे विषय त्यांच्या साहित्यातून आलेले आहेत. जीवनातील व्यामिश्रता आणि अलक्षित पेचांना त्यांनी मुखरित केले आहे. प्रामुख्यानं कथा कादंबरीकार म्हणून त्यांचे मराठी साहित्यातील योगदान महत्त्वाचे आहे. रूढ अर्थाने त्या स्त्रीवादी लेखिका नाहीत, परंतु भारतीय अवकाशात स्त्री म्हणून स्त्रियांच्या वाट्याला येणाऱ्या दुःखभोगाचे अनेकविध रूपे त्यांच्या लेखनातून उजागर होतात. स्त्री विश्वाच्या कथनाबरोबरच एकंदरीत माणूस आणि त्याच्या भोवतीचे जग आपल्या सबंध लेखनातून डॉक्टर छाया महाजन समजून घेऊ पाहतात. हे त्यांच्या लेखनाचे मूलभूत वेगळेपण आहे. समाजातील बहुस्तरीय जीवन जाणीवांना कवेत घेण्याचा प्रयत्न डॉक्टर महाजन यांच्या कथेने केलेला आहे. त्यांचा नुकताच प्रसिद्ध झालेला अज्ञात हा कथासंग्रही याला अपवाद नाही. मानवी जीवन आणि त्यामधील आशयविश्व हे विस्तीर्ण आहे. त्याला अनेकविध संदर्भ आहेत. ते सर्व संदर्भ साहित्यातून प्रकट करणे अशक्य आहे. तरीही केंद्रवर्ती आशयापेक्षा अलक्षित जाणीव विश्वाला प्रकट करणे ही बाब नेहमीच साहित्याच्या दृष्टीने महत्त्वाची असते. अशा अज्ञात असणाऱ्या विषयांना कथारूप देण्याचा सातत्यानं प्रयत्न डॉक्टर महाजन यांनी केलेला दिसतो. परिघाबाहेरच्या आशयाला कथेच्या कक्षेत सामावून घेणे ही त्यांची लेखन प्रकृती आहे. हेच भान प्रस्तुत कथासंग्रहातूनही दिसते. अज्ञात, पत्रालय, मोकळं आकाश, वास्तव, सावलीचा दाह, निचरा, प्रतीक्षा, विस्कळीत, सुरास्त, वेदना चिरेबंदी, अस्मिता अशा 11 कथांचा समावेश सदरील कथासंग्रहात आहे. बेकारी, दारिद्र्य, नियती, सांस्कृतिक ताण, कौटुंबिक तणाव, नात्यातील तकलादूपणा, गुंडगिरी, भ्रष्टाचार, शेतकऱ्याची असहाय्यता, भांडवली विकासाच्या नवप्रारूपाने सर्वसामान्य माणसांना आलेले क्षुद्रत्व, कुष्ठरोगी व्यक्तीच्या आयुष्याची शोकांतिका, वयोवृद्ध माणसाच्या जगण्याची फरफट, देवदासीच्या जगण्यातील वास्तव, नाचणाऱ्या स्त्रीबद्दलच्या समाजधारणा, लहान मुलाचे केले जाणारे शोषण, समाजाच्या दृष्टीने अनैतिक असणारे नातेसंबंध अशा अनेकविध विषयांना मध्यवर्ती ठेवून या कथा आकाराला आलेल्या आहेत. कोणत्याही समूहाचा स्त्री हा अविभाज्य घटक, संस्कृती निर्माण आणि मानवी वंश विस्तार तिच्याशिवाय अशक्य असे असले तरी भारतीय समाजव्यवस्थेत स्त्रियांना दुय्यम स्थान दिले गेले. पुरुषसत्ताक व्यवस्थेच्या चौकटीत तिचे आयुष्य बंदिस्त केले गेले. त्यातून भारतीय स्त्रियांना अपार दुःखाला सामोरे जावे लागले. या दुःखाच्या वैविध्यपूर्ण कहाण्या मराठी कथात्मक साहित्यातून प्रकट झाल्या आहेत. प्रस्तुत कथासंग्रहातूनही स्त्रीवेदनेचे निराळे जग साकार झालेले आहेत. परंपरेच्या काचातून वाट्याला आलेल्या आयुष्याच्या यातनापट या कथांमधून उभा राहिलेला आहे. आई आणि पत्नी या आवरणाखाली जगणाऱ्या स्त्रीचे चित्र या कथेतून येते. पुरुषाने घडवलेल्या जगण्याच्या चौकटीत तिचे होणारे दमन आणि तिच्यावर लादलेले सरंजामीपण व केल्या जाणाऱ्या शारीरिक मानसिक शोषणाचा अस्वस्थकारी आशय या संग्रहातील कथांमधून प्रकट होतो. स्त्रीकडे भोगवस्तू म्हणून पाहण्याची पुरुषी मानसिकता आणि स्त्री अस्मितेचे स्त्रीमुक्तीचे भानही या कथांतून व्यक्त झाले आहे. या संग्रहातून प्रकट झालेले स्त्री संवेदन वाचकांना आत्मभान देत आत्मशोध घ्यायला भाग पाडणारे आहे. डॉक्टर छाया महाजन यांच्या कथेतील काही विषय यापूर्वी मराठी साहित्यातून हाताळले गेले आहेत, परंतु त्या विषयांची मांडणी नव्या दृष्टीतून डॉक्टर छाया महाजन यांनी केल्याने या कथा नवीनच अनुभूती देतात. वृद्ध आईला मुलाकडून दिली जाणारी उपरेपणाची वागणूक, घरातल्या ज्येष्ठ पुरुषांनी विधवेचा उपभोग घेत तिचा छळ करणे, परदेशात गेलेल्या मुलांना आपल्या आईवडिलांनी तिकडे जाऊ नये असे वाटणे व त्यातून त्यांचा होणारा कोंडमारा, शेजाऱ्याच्या लहान नोकराचे नातवाप्रमाणे लाड करणारा वृद्ध, गाईडशिपच्या बदल्यात उपभोग घेऊ इच्छिणाऱ्या पुरुषी मनोवृत्तीचे वास्तव आणि त्याला नकार देत त्याविरुद्ध कणखरपणे उभी राहिलेली विद्यार्थिनी या विषयाच्या अनुषंगाने साकार झालेल्या कथा नवानुभूती देणाऱ्या आहेत. सावलीचा दाह, निचरा, वेदना चिरेबंदी आणि अस्मिता या कथा प्रस्तुत संग्रहातील उत्तम कथा आहेत.
या कथासंग्रहातील कथांमध्ये विषय आशयाचे वैविध्य दिसते. वेगवेगळ्या समाजस्तरातल्या जाणीवा आणि वृत्ती प्रवृत्तींना या कथेने कवेत घेतलेले आहे. ही कथा बहुविध जीवन जाणीवा आणि त्यातील ताण्याबाण्यांना मुखरित करताना दिसते. या सर्वच कथा अंतर्मुख करायला लावणाऱ्या आणि मानवी वर्तन व त्या वर्तनामागील कार्यकारणभाव स्पष्ट करणाऱ्या आहेत. नागेश, अण्णा, बिरजू शेठ, शिवाप्पा, महादेव, सविता, हेमा, रमेश, रमणी यासारखी या कथासंग्रहातील अनेक सुष्ट दुष्ट पात्रे आपल्या भोवताली दिसणारी आहेत. त्यांचे नेमके रेखाटन या कथेतून डॉक्टर महाजन यांनी केलेले आहे. ही सर्व पात्रे आशयाला तोलून धरत वास्तवाची प्रचिती देणारी आहेत. या कथांच्या भाषेत प्रमाण भाषेतील वळणदारपण आहे. त्यामुळेच एक वाचनीय सुलभताही त्यात आलेली आहे. चिंतनशीलता आणि वैचारिकता हा महत्त्वाचा गुणधर्म या कथांच्या भाषेत आहे. दुसऱ्याचं दुःख आणि वेदनेचं गाणं तयार होतं हे अजब आहे. करुणेचं मूळ कुठे आहे कळत नाही. आपण आपलं ओलं होत राहणं तेवढंच हातात आहे. यासारख्या वजनदार भाषाशैलीने या कथा घडलेल्या आहेत. कथानक मांडणीत रहस्यमयता असल्याने ही कथा वाचकांना पकडून ठेवते. सर्वच कथांची सुरुवात उत्सुकता निर्माण करणारी आणि शेवट संदेशसूचक आहेत. निवेदन, मांडणी आणि रचनेच्या प्रयोगामुळेही ही कथा महत्त्वाची ठरते. आशय अभिव्यक्तीचे एकजीवीकरण आणि अज्ञाताच्या शोधाचे कथारूप म्हणून या कथासंग्रहाचे मोल लक्षात घेणे आवश्यक आहे.